यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण जैन समाजाच्या योगाजी शहा पुष्पगुच्छ देऊन गौरव करावा. स्थानक होतं त्या ठिकाणी बेचरदास स्वामी नावाचे धर्मगुरू आणि गांधीजींच्या मातोश्री गांधीजींना त्या ठिकाणी कायम घेऊन जायच्या आणि त्याचा गांधीजींच्या बालमरणावर प्रचंड परिणाम झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर गांधीजी काही काळ ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाखाली आले होते. त्यावेळेस गांधीजींनी श्रीमद राजचंद्र ह्या जैन मुनींशी संपर्क साधला, त्यांचे बालमित्र, आणि तो पत्रव्यवहार जगप्रसिद्ध आहे. आणि त्यानुसार गांधीजींनी आयुष्यामध्ये जैन धर्माचा अंगीकार केला. पावसाळवाडी येथे त्यांनी जो आश्रम खोलला त्यातील पंचसूत्र जी आहेत, सत्य, अहिंसा, आस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य, गांधीजींनी उभ्या आयुष्यामध्ये या सर्व तत्वांचं तंतोतंत पालन केलं. आणि म्हणून जैन धर्मियांमध्ये पण 24 तीर्थंकरानंतर जर कोणी या पृथ्वीवर जर तीर्थंकर झाला असेल तर ते महात्मा गांधी हे होते. आणि म्हणून गांधीजींनी जो जगाला अहिंसेचा जो संदेश दिलेला आहे, त्या संदेश आणि गांधीजींचा जैन धर्मावरचा प्रभाव ह्यामुळं आपला देश ज्या पद्धतीने स्वातंत्र्य झाला जग त्याच्याकडे आकर्षित झालेला आहे. गांधीजींच्या अहिंसेची व्याख्या जी आहे